नमस्कार. आज मी तुम्हाला शेवयाची खीर कशी करायची ती दाखवणार आहे. तर मी हे भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत, हे बाजारामध्ये मिळतात. एक वाटी तरी असतील, 1-1.5 वाटी असेल ही शेवई. ह्या शेवयाची खीर करणार आहे. इकडे दूध गरम करायला ठेवलेले. आता आपण खीर करायला सुरुवात करूया. कढई गरम झालेली आहे. आपण खीर करायला सुरुवात करूया. 1 चमचा तूप घालते मी. त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट आपण घालून घेऊया. तुपामध्ये परतून घेऊया हे ड्रायफ्रूट. बदाम, पिस्ता, काजू, जाय जास्त करपवायचे नाही, हलकेसे परतून घेऊया आणि काढून घेऊया. आता याच तुपामध्ये आपण शेवया घालूया. शेवया भाजलेल्याच आहेत, त्यामुळे जास्त काय भाजावं लागणार नाहीये. तुमच्याकडे जर रव्याच्या शेवया असतील न भाजलेल्या तरी त्या वापरल्या तरी चालतील, त्याची पण शेव चांगली होते. त्या बाजारामध्ये मिळतातच. त्याच्यात आणखीन 1 चमचा तूप घालूया. शेवया भाजलेल्या आहेत लगेच. दूध गरम करत ठेवलेलंच होतं. आता आपण दूध घालणार आहोत. साई सकट दूध घातलं तरी चालेल. साईमुळे तर आणखीन टेस्टी बनते शेवयाची खीर. दूध गरम करूनच घालायचं. आता हे दुधामध्ये शिजवून घ्यायची. शेवया दुधामध्ये शिजवून घ्यायच्या. साय घालते मी. हे बघा, शेवई शिजलेली आहे. 1-2-3 मिनिटात शेवई शिजते, कारण ही पातळ एकदम शेवई आणि भाजलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आता हे आपण ड्रायफ्रूट घालूया. साखर घालूया. 1 अर्धा वाटी साखर. आपल्याला किती गोड हवं आहे त्याप्रमाणे घालायचं. शेवयाची खीर ही गोडच चांगली लागते, त्यामुळे साखर जरा चांगली व्यवस्थितच घाला तुम्ही. आता वेलची पावडर घालूया. वेलची, जायफळ पावडर. आणि पुन्हा मिक्स करून शिजवून घेऊया. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं. गोडाच्या पदार्थामध्ये जरा मीठ घातलं तर आणखीन चव चांगली येते. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसलं तर घालू नका. थोडंसं दूध मी घालते अजून. हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. तुम्हाला किती घट्ट पातळ हवी तसं तुम्ही दूध कमी जास्त करू शकता. आता एक उकळी आली की खीर तयार आहे. हे उकळी आलेली आहे. आता ही खीर तयार आहे. मी केलेली खीर तुम्हाला आवडली असली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.